नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जसं की तुम्हाला माहितीच आहे, लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करायची आहे आणि त्यासाठी 2 महिन्याची मुदत देखील देण्यात आली होती। येणाऱ्या काही काळातच ही मुदत संपत आहे। त्यामुळे जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केलं नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। ही ई-केवायसी तुमच्या मोबाईलवरून देखील करता येते आणि अगदी 5 मिनिटात तुम्ही घर बसल्या हे करू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत, ई-केवायसी कशी करायची आहे तेही तुमच्या मोबाईलमधून। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोमवरती जाऊन लाडकी बहीण असं टाईप करायचं आहे। लाडकी बहीण टाईप करताच इथे जो पहिलाच ऑप्शन येतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ब्लिंक होताना दिसत आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे। आता इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारची विंडो ओपन होते। इथे लाभार्थी आधार कार्ड नंबर म्हणजे लाभार्थ्याचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे। तर आपण आधार नंबर टाकून घेऊया। या प्रकारे इथे आधार नंबर टाकल्यानंतर खाली हा कॅप्चा देखील टाकून घ्यायचा आहे। आता ह्या कॅप्चा टाकल्यानंतर तुम्ही इथे खाली बघू शकता, मी सहमत आहे, म्हणजे मी वरील प्रमाणे घोषित, म्हणजे एका प्रकारचं घोषणापत्र आणि संमतीपत्र आहे। तर इथे तुम्ही मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली एक इथे OTP पाठवा असा एक ऑप्शन आहे, OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। आता तुमचा आधार ज्या नंबरशी लिंक आहे त्या नंबरवरती तुम्हाला OTP येईल। हा OTP सबमिट केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे इथे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची किंवा पतीची माहिती द्या, या प्रकारे हा मेसेज येतो। इथे तुम्ही तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आहे आणि OTP टाकून इथे खाली मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे। आता मी सहमत आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे तुमचा पतीचा आधार क्रमांक ज्या नंबरशी लिंक आहे त्या नंबरवरती एक OTP येतो, तो OTP टाकून घ्यायचा आहे। तो OTP टाकल्यानंतर इथे तुम्हाला हे 3 ऑप्शन येतात। त्यामध्ये पहिला जो आहे तो प्रवर्ग। आता या प्रवर्गामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या प्रवर्गात येता, म्हणजेच मागास असेल, अनुसूचित जाती असेल, भटक्या जाती असेल, प्रवर्ग आहे तो इथे टाकायचा आहे। तर इथे सर्वसामान्यमध्ये मी क्लिक केलेला आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, ते इथे विचारत आहेत की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिलाच या योजनेचा लाभ घेत आहेत। इथे तुम्हाला घेत आहेत की नाही तिथे होय किंवा नाही करायचं आहे। इथे होय केल्यानंतर तुम्हाला खाली इथे तुमच्या घरातील कोणीही सरकारी कर्मचारी अथवा सरकारी विभागात तसेच सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीये याचं डिक्लेरेशन द्यायचं आहे। इथे तुम्ही घेत नाहीत यावरती होय वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे खाली तुम्हाला दिसत असेल उपरोक्त 1 व 2 यामधील जी माहिती आहे ती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस मी पात्र आहे असे हे घोषणापत्र आहे। यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर या प्रकारे तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारचा हा मेसेज येतो, म्हणजेच तुमची ई-केवायसी कंप्लीट झालेली आहे। या प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनही अगदी सहजरित्या ही ई-केवायसी पूर्ण करू शकता। माहिती आवडली तर इतरांना देखील शेअर करायची आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद।